आता इथे माझ्या डाव्या बाजूला जर बघितलं तर काम चाललेलं आहे, मातीचा भराव घातलेला आहे आणि नदीचं पात्र अरुंद झालेलं दिसतं आहे। आणि मागच्या बाजूला फक्त आपल्याला आता ही सांडपाण्याच्या लाईनचे जे उच्छवास आहेत तेवढं एक स्ट्रक्चर फक्त दिसतं आहे। आणि जर उजव्या बाजूला बघितलं तर नदीकाठ कसा दिसतोय बघा, संपूर्ण झाडी आहे, अगदी झाडं पाण्यापर्यंत आलेली आहेत आणि पाण्याचं पात्र सुद्धा बऱ्यापैकी रुंद आहे। म्हणजे उजव्या बाजूला जे दिसतं आहे ते नदीचं आत्ताचं रूप आहे, ते बदलायची काही गरज आहे का? त्याच्याऐवजी इथे आता कॉन्क्रीटचं एक बांध येणार आहे आणि पूर्ण नाल्यासारखं नदीला रूप येणार आहे। म्हणजे आपल्याला आपली सौंदर्यदृष्टी काय आहे हा मला प्रश्न पडतोय इथे। नदीचं पात्र अरुंद केल्यामुळे नदीची पाणी सामावून घेण्याची क्षमता कमी होणार आहे। या ठिकाणी 2-3 वेगवेगळ्या ठिकाणहून पाण्याचे प्रवाह नदीमध्ये येत आहेत आणि ते उंचावरून येत आहेत, म्हणजे वरून खाली वेगाने पाणी येतं जेव्हा पाऊस पडतो वरच्या बाजूला तेव्हा। आता इथे जर पाणी सामावून घेण्याची क्षमता कमी झाली तर वरून येणारं पाणी तिथे आत येऊ शकणार नाही आणि त्याच्यामुळे उलटे प्रवाह निर्माण होऊ शकतात आणि जिथे जागा मिळेल तिथे मग पाणी घुसेल। इथे सगळीकडे आजूबाजूला वस्ती सुद्धा बऱ्यापैकी आहे, त्यामुळे या वस्त्यांमध्ये पावसाचं पाणी घुसणार हे उघडच आहे। आता ह्याला आणखी पण एक आयाम असा आहे की वातावरण बदलामुळे, क्लायमेट चेंजमुळे गेल्या काही वर्षात आपण हे बघतोय की पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जेव्हा पाऊस पडतो तेव्हा खूप पाऊस पडतो आणि दरवर्षी इतका पाऊस यापूर्वी कधीच झाला नाही वगैरे अशा बातम्या येतात आणि हे दरवर्षी आता वाढत जाणार आहे। म्हणजे वरून वेगाने येणाऱ्या पाण्यासाठी आपण जागा कमी करतो आहोत आणि वरून वेगाने येणारं पाणी मात्र वाढणार आहे। त्यामुळे पुराचं प्रमाण निश्चितच वाढणार आहे। इतकंच नाही तर वेग आणि व्हॉल्यूम ह्या दोन्हीचाही अंदाज बांधणं अवघड असल्यामुळे कुठे कुठे पाणी शिरेल आणि किती अंतरापर्यंत हा पूर जाईल हे सुद्धा आपण सांगू शकत नाही। म्हणजे काही प्रतिबंधात्मक काही काम करायचं असेल पावसाळ्यामध्ये तर ते सुद्धा अवघड आहे। त्यामुळे पुरानी नुकसान होणार हे निश्चित आणि ते वाढत जाईल दरवर्षी। ज्या वेळेला आपण खरं म्हणजे नद्यांची पाणी सामावून घेण्याची क्षमता वाढवायला पाहिजे तिथे आपण ती कमी करत चाललेलो आहोत।